नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मुळात बॅटचा आवाज, बॉलची गती, चौकार, षटकार आणि तो घेतलेला कॅच आणि त्यानंतर प्रेक्षकांचा येणारा जल्लोष हे सगळं क्रिकेट प्रेमींसाठी अतिशय रोमहर्षक असं वातावरण आहे. मुळात क्रिकेट असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो केवळ खेळ नाही तर त्याही पुढे जाऊन प्रेरणादायक, उत्साहवर्धक असा विषय असला तरी सुद्धा एक संयमी आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने काटशह असायला हवेत हे शिकवणारा, रणनीती आखणारा आणि प्रेरणादायी कसं राहावं आणि उत्साहाने पुढे पाऊल कसं टाकावं हे सगळं काही शिकवणारा एक आगळा वेगळा खेळ आहे. असं जेव्हा म्हणतो तेव्हा क्रिकेटविषयी असलेलं आकर्षण हे जनमानसामध्ये कायम आहे हेही जाणवतो. अभ्यासपूर्ण पद्धतीने क्रिकेटमध्ये उतरणं हे जितकं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आज क्रिकेटच्या भोवती असलेलं वलय लक्षात घेताना क्रिकेटचा खेळाडू म्हणून मैदानामध्ये असताना देशासाठी प्राणप्रतिष्ठा जपणं हे किती मोलाचं आहे हे त्या खेळाडूला जसं माहिती आहे तसं प्रत्येक क्रिकेट प्रेमीला सुद्धा माहिती आहे. मुळात क्रिकेटच्या विषयी बोलतो तेव्हा प्रत्येकाला असं वाटतं की मी त्यातला भाग असला पाहिजे आणि मग त्या दृष्टिकोनातनं प्रत्येक जण त्यात सहभागी होण्यासाठी उत्सुक असतो. म्हणजेच जेव्हा दिव्यांगांसाठी क्रिकेट खेळला जातो तेव्हा सर्वसमावेशकता कशी असते आणि त्या दृष्टिकोनातनं क्रिकेट कसा चहू बाजूने शिकला जातो हेही कळतं. आणि जेव्हा T20 सारख्या मॅचेस होतात तेव्हा या विश्वकप स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने नीती नियोजन केलं जातं आणि एक जबाबदारी पार पाडली जाते. जेव्हा मी हे सगळं बोलते आहे तेव्हा सुजाण प्रेक्षकांच्या लक्षामध्ये आलेला आहे सर्वसमावेशक असलेला असा हा खेळ आणि त्याच्यामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या डावपेच, खेळी या सगळ्याविषयी आजच्या भागामध्ये चर्चा रंगणार आहे. या सगळ्याविषयी बोलायचे आजच्या भागात. आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय आहे दिव्यांगांसाठी क्रिकेट आणि T20 विश्वकप 2026. या दृष्टिकोनातून माहिती देण्यासाठी आज आपण खास आमंत्रित केलेला आहे दोन मान्यवर तज्ञांना, डॉक्टर उन्मेष खानविलकर आणि अरुण भारस्कर. नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये आपल्या दोघांचंही मी मनपूर्वक स्वागत करते. आजचे आपले तज्ञ डॉक्टर उन्मेष खानविलकर यांच्याविषयी सांगायचं तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव म्हणून ते आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेतच. सर पेशाने दंतचिकित्सक अर्थात डेंटिस्ट आहेत. त्यामध्ये त्यांचा विशेष अभ्यास, संशोधन आहे आणि त्या दृष्टिकोनातनं ते अध्यापन देखील करत असतात. क्रिकेट ही त्यांची आवड आहे आणि त्यांच्याच भाषेत सांगायचं तर डेंटिस्ट्री हे माझं प्रोफेशन आहे आणि क्रिकेट ही माझी पॅशन आहे असं ते अभिमानाने आणि आनंदाने सांगतात. क्रिकेटची आवड त्यांनी जोपासत आज या टप्प्यावरती खेळाडू, क्लब, सामने व्यवस्थापन हे सगळे टप्पे पार पाडत क्रिकेट आणि त्याचे वेगवेगळे पैलू यामध्ये स्वतःला सहभागी करून घेतलेला आहे. आज त्यांच्याकडून आपण मुंबई क्रिकेट असोसिएशनची कार्यप्रणाली आणि मुळात T20 विश्वकप 2026 असं आपण म्हणतो तेव्हा त्या दृष्टिकोनातून क्लबनं सज्ज असणं आणि पर्यायानं देशाने सज्ज असणं काय आहे या सगळ्याविषयी जाणून घ्यायचं आहे. आपले दुसरे तज्ञ माननीय अरुण भारस्कर सर. सरांविषयी सांगायचं तर द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशनचे सर अध्यक्ष आहेत. मुळात अंधांसाठी आणि दृष्टिहीनांसाठी काय करता येईल या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न असतात. स्वावलंबन असावं यासाठी जे जे काही करता येईल त्यासाठी ते प्रयत्नशील असतात. आजपर्यंत शेकडो अंध नागरिकांना त्यांनी संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात दिलेला आहे.
शिष्यवृत्ती योजना, स्वयंरोजगार, शैक्षणिक साहित्यांची निर्मिती, क्रीडा स्पर्धा, विवाह सोहळा, अंधत्व निर्मूलन शिष्यत्व योजना, त्याचबरोबरीने ब्रेल लिपीमधली पुस्तकं, अशा अनेकविध माध्यमातून सरांचं कार्य हे सतत सुरू असतं. आणि मुळात खेळाडू असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा कशा पद्धतीने क्रिकेटमध्ये खेळाडूंना सहभागी होता येईल यासाठी त्यांनी आज काही साधनं सुद्धा आणलेली आहेत. त्या माध्यमातून हा वेगळा खेळ रमतो कसा याविषयी सुद्धा ते आपल्याला सांगणार आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर उन्मेष सर, सगळ्यात आधी जेव्हा आपण T20 विश्वकप 2026 असं आपण म्हणतो तेव्हा एक औत्सुक्याचा विषय जनमानसामध्ये आहे. याचं आयोजन आपल्या देशामध्ये नेमकं घडतंय कसं? तुम्ही ते की पर्सन आहात की जे आम्हाला सांगणार आहात सर? एकतर जेव्हा आपण विश्वचषकाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा तो सगळ्यांमध्ये एक उत्साह वेगळा असतो. नक्कीच. एक नॉर्मल मॅच जेव्हा होते आणि एक विश्वचषकाची मॅच जेव्हा मुंबईत येते तर पूर्ण मुंबईकर त्याच्या पाठीशी उभे असतात. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन ही नेहमीच त्या ह्याच्यामध्ये एक टॉर्च बेरर असोसिएशन असं म्हटलं जातं. आणि जेव्हा आपण विश्वचषकाबद्दल बोलतोय खूप मोठी कार्यप्रणाली असते ज्याच्यामध्ये आमचे सर्व ऑफिस बेअरर्स आणि अपेक्स काउन्सिल मेंबर हे जे हेड असतात त्या पर्टिक्युलर ग्रुपचे, आणि त्याच्यातून मग आम्ही त्याच्यासाठी वेगवेगळ्या अशा पद्धती कार्यपद्धती आम्ही चालू करतो की ज्याच्यातून अगदी एक सुरक्षेचं जसं पहिलं एक हे होतं की ते खूप महत्त्वाचं असतं. कारण जेव्हा हे इंटरनॅशनल लेवलचे सामने म्हटले जातात त्यात सुरक्षा ही सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची अशी हे असते ज्याच्यामध्ये मुंबई पोलीस यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा असतो. आणि त्याचबरोबर प्लेयर्सची सुरक्षा आली, येणाऱ्या गेस्टची सुरक्षा आली, तसेच जे आज इंटरनॅशनल मॅच म्हटली का दोन देशाचे वेगवेगळे जे इम्पॉर्टंट माणसं येतात त्यांची सुरक्षेचा प्रश्न आला. आणि सगळ्यात मोठी सुरक्षा म्हणजे आपले जे सहभागी होतात, जे प्रेक्षक सहभागी होतात त्यांच्या सुरक्षेचा एक प्रश्न असतो. तर ह्या सर्वांवरती मुंबई पोलीस आणि तसेच जे प्रायव्हेट सुरक्षा असते त्यांच्या मदतीने आम्ही करत असतो. खेळपट्ट्यांचा विचार केला तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या तुम्ही जर खेळपट्ट्या बघितल्या तर त्याची एक विशिष्ट कार्यप्रणाली असते की आम्ही ग्राउंड प्रिपरेशन ज्याच्याबद्दल म्हटलं जातं की ते आम्ही त्याची सुरुवात झालेली आहे ऑलरेडी. कारण जेव्हा एखादा सामना असतो विश्वचषकाचा तर साधारणतः 1 महिना आधी आम्ही बाकीच्या ज्या स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटीज असतात ग्राउंडवरच्या त्या थांबवल्या जातात आणि त्या पर्टिक्युलर विकेट्स प्रिपेअर केल्या जातात की जेणेकरून आपल्याला भारतासाठी म्हणा किंवा इतर येणारे संघ आहेत त्यांना उत्कृष्ट अशा खेळपट्ट्या मिळाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे बाकी ज्या आहेत की एक स्टेडियमचं नीटनेटकेपणा म्हणा, स्वच्छता म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे असे विविध विभाग असतात. आणि त्याच्यामध्ये पूर्ण जी आमची अपेक्स काउन्सिल असते आणि इतर जे आमचे सगळे म्हणजे व्हॉलंटियर्स असतात आम्ही त्याच्यामध्ये काम करण्यासाठी ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. त्याच्या म्हणजे तयार है हम या नोटवरती आपण सगळी मंडळी आहात असं आपण म्हणता येऊ शकेल नाही का? 100%. पण जसं परीक्षा असली का माणूस शेवटपर्यंत पुस्तक वाचत राहतो तसं ॲज अ सेक्रेटरी म्हणून मला तुम्ही विचाराल, सचिव म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनचं म्हणाला तर ती आमची एक परीक्षा असते. आणि अगदी पेपरला सुरुवात होईपर्यंत जसं आपण पुस्तक चाळत असतो तशा आमच्या तयारी चालू असतात. क्या बात आहे, मस्त. हे उदाहरण अगदी परफेक्ट आहे सर. अरुण सर, जेव्हा आपण क्रिकेट असं आपण म्हणतो तेव्हा सगळ्यांना सहभागी व्हावंसं वाटतंच. दृष्टीहीन बांधवांसाठी क्रिकेट हा कशा पद्धतीच्या दृष्टी असते, क्रिकेट प्रती कसा विचार असतो हे जाणून घ्यायला आवडेल सर. आपण स्वतः क्रिकेटचे खेळाडू आहात, तुमचा विचार काय असतो या पाठीमागे तेही आम्हाला जाणून घ्यायची उत्सुकता आहे. खरं म्हणजे डॉक्टर साहेबांसोबत आज मला या चर्चेत सहभागी व्हायला मिळालं. आणि अंध व्यक्तींचं क्रिकेट अगदी ग्रामीण भागापर्यंत तुमच्या माध्यमातून ही चर्चा पोहोचते. तुम्ही मला आमंत्रण दिलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. डोळस व्यक्तींना अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत क्रिकेट खेळायला मिळतं. डॉक्टर साहेब त्यासाठी खूप पुढाकार पण घेतात. तसं मलाही वाटतं की अंध लोकांमध्ये देखील एक क्षमता असते. दुर्दैवाने डोळे नाही आहेत पण त्यांच्यात देखील एक खेळाडू वृत्ती असते आणि तिला कुठेतरी आपण वाव मिळावा या दृष्टीने प्रयत्न करायला हवा. म्हणून आम्ही या क्रिकेट स्पर्धा दरवर्षी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरच्या घेत असतो. मला सांगायला आनंद वाटतो की 87 साली आज आमच्या हातात जो चेंडू आहे, हो सर, तर हा जो चेंडू आहे तो पूर्वी तेवढा डेव्हलप झालेला नव्हता. आम्ही प्लास्टिकच्या चेंडूवर वानखेडे स्टेडियमवर मुंबई कप घेतला होता. मुंबईमधले 8 टीम सहभागी झाल्या होत्या. त्यावेळेस नियम पण एवढे तयार झालेले नव्हते. फक्त खेळायचं म्हणून आम्ही क्रिकेटचा आनंद घेतला. अच्छा. आणि आज आमचं क्रिकेट पूर्ण जगभर पोहोचलं आहे. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर आम्हाला खेळाडू वृत्ती असते आमच्यात, ती आम्हाला संधी मिळायला हवी.
म्हणून आम्ही या स्पर्धा दरवर्षी घेत असतो. नक्कीच. हा खेळ कशा पद्धतीने आपण वेगळ्या पद्धतीने खेळता, त्यातली साधनं कशी वापरता याविषयी जाणून घ्यायचे. टप्प्याटप्प्याने त्या सगळ्या मुद्द्यांकडे आपण येऊयात सर. डॉक्टर उन्मेष सर, जेव्हा आपल्याकडे जागतिक पातळीवरचा खेळ होत असतो तेव्हा स्थानिक समाज आहे, प्रेक्षक आहे, यांच्यासाठी काही वेगळ्या संधी उपलब्ध होतात असं आपल्याला वाटतं का, एक आयोजक म्हणून आणि मुळात क्लबच्या माध्यमातून तुम्ही हे कार्य करता तेव्हा? नक्कीच एक खूप मोठा समाज जो क्रिकेट प्रेमी आहे आणि तुम्ही मुंबईमध्ये म्हणाल तर प्रत्येक जण क्रिकेट प्रेमी आहे. नक्कीच. आज जेव्हा हे इंटरनॅशनल खेळाडू येतात आणि त्या मुलांना म्हणा किंवा त्या पालक ज्या मुलांना घेऊन येतात किंवा इतर जे रसिक क्रिकेट रसिक जे येतात त्यांच्यासाठी खूप मोठी एक पर्वणी असते आणि ह्या सगळ्यांना त्यांच्याशी असं डायरेक्ट जरी इंटरॅक्शन करता आलं नाही तरी त्यांचा परफॉर्मन्स त्यांना बघायला मिळतो. त्यांना खूप जवळून त्यांचा एक संबंध येतो. ॲज अ प्रेक्षक म्हणून ते तिकडे इन्व्हॉल्ड असतात. पण त्याचप्रमाणे एक छोटंसं मी तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आवडेल मला सांगायला की जेव्हा हे खेळाडू येतात जे भारताच्या बाहेरचे असतात त्यांना आपल्या इकडे मुंबईमध्ये जे क्रिकेट असतं त्याचं त्यांना खूप आवड असते त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी. आणि हे इंटरनॅशनल खेळाडू नेहमी जे आपले मेन ग्राउंड्स आहेत की आझाद मैदान असतील की ओव्हल मैदान आहेत, क्रॉस मैदान आहेत आणि ते तिकडे जरूर भेट देतात. आणि ते भेट देताना तिकडची जी मुलं खेळत असतात, जे आपले लोकल क्रिकेट खेळत असतात यांच्याशी ते संवाद साधतात आणि त्याच्यातून खूप काही शिकण्यासाठी त्यांना एक मिळतो. एक खूप चांगला त्यांना एक मौका मिळतो, एक चांगला चान्स मिळतो त्यांना शिकण्यासाठी. आणि ते जे इंटरनॅशनल प्लेयर असतात ते ऑलवेज लाईक टू त्यांना एक इंटरॅक्शन करायला आवडते. अच्छा. म्हणजे ह्या ज्या मोठ्या अशा जेव्हा म्हणजे आपण म्हणतो वर्ल्ड कप होतो किंवा इंटरनॅशनल मॅचेस होतात त्या दरम्यान जसे ही मुलं त्यांना खेळताना बघतात तसंच कधी कधी जेव्हा ते ग्राउंडवर येतात तेव्हा त्यांना जो इंटरॅक्शन मिळतं खूप शिकायला मिळतं त्याच्यातून त्यांना. आणि त्यांनाही एक म्हणजे इंटरनॅशनल खेळाडूंनाही तो आनंद मिळतो की मुंबईच्या ह्या ग्राउंडमध्ये जसं मी आता नावं घेतली जे आपले ओपन ग्राउंड्स आहेत की त्या ग्राउंडमधून सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अगदी सुनील गावस्कर सर, दिलीप वेंसरकर सर हे सगळे मोठे मोठे लोक खेळून गेलेत आणि त्यांनाही ते आवडतं आणि त्याच वेळेला या मुलांशी इंटरॅक्ट करायला आवडतं. म्हणजे समाज जसं आपण म्हणतो जसा क्रिकेट लव्हिंग समाज जसा तुम्ही म्हणाल त्या सर्वांना तिकडे तो एक इंटरॅक्शन चांगली करता येते. जसं आपल्या खेळाडूंना किंवा आपल्या प्रेक्षकांना जसं त्यांचं आकर्षण असतं तसं त्यांनाही आपले खेळाडू कुठल्या मैदानावर खेळलेत हे बघावंसं वाटत असतं. 100% त्याच्यामध्ये हे खूप छान आहे सर. जेव्हा क्रिकेट अरुण सर सर्वसमावेशक आहे असं आपण म्हणतो तेव्हा मला थोडंसं वेगळ्या पद्धतीने जाणून घ्यायला आवडेल की कशा पद्धतीने मुख्य मेन स्ट्रीम क्रिकेट ज्याला आपण म्हणतो मुख्य प्रवाहातला जो क्रिकेट आहे तो क्रिकेट आणि दिव्यांगांसाठी असलेलं क्रिकेट हे कसं वेगळं आहे, सामना कसा वेगळ्या पद्धतीने रंगतो हे काय सांगू शकाल सर? खरं म्हणजे क्रिकेट मध्ये तुम्ही नॉर्मल लोक खेळतात तेही 11च खेळतात. हो. आम्ही खेळतो ही 11च लोक खेळतो. बर. फक्त अंधांचं क्रिकेट आहे म्हणून आम्ही त्यात कॅटेगरी निर्माण केल्या आहेत B1, B2, B3. हो. तर ज्यांना अजिबातच दिसत नाही त्यांच्याकरता आम्ही हा चष्मा ठेवला आहे. बरं. हा चष्मा ज्याच्या डोळ्यात आहे त्याला अजिबात दिसत नाही. म्हणजे ही खूण असते. हो. म्हणजे अंपायर्सला कळायला हवं ना, पंचांना कळायला पाहिजे हा याला अजिबात दिसत नाही. बर. आणि ज्यांना थोडंफार दिसतं त्यांना हा चष्मा लावायची गरज नाही. अच्छा. दुसरा विषय आहे की आमचं जे क्रिकेट आहे अंडर आर्म असतं. म्हणजे जमिनीवरनं सरपटी चेंडू असतो, त्याचा विशिष्ट आवाज येतो. बर. आणि त्या आवाजाच्या माध्यमातून बॅट्समन चेंडू टोलवतो. बरं. मग त्याला डोळे असलेच पाहिजे असं काही नाही, आवाजाचा वेध घेतो तो आणि त्याप्रमाणे चौकार वगैरे मारतो. आणि टोटली ब्लाइंडला संधी मिळायला पाहिजे खेळायला. त्यांनी 1 धाव काढली तर तिथे 2 धावा दिल्या जातात, 2 काढल्या तर 4. म्हणजे जेणेकरून ज्याला अजिबातच दिसत नाही त्या खेळाडूवर अन्याय होणार नाही. बरोबर. कारण ज्यांना थोडंफार दिसतं ते धावा वेगात वाढवण्याच्या दृष्टीने टोटली ब्लाइंडला चान्स देणार नाही. तर ती देखील आम्ही खबरदारी घेतलेली आहे. अच्छा. हां. पण ह्याच्यामध्ये म्हणजे एक सतत असतं का, त्यांची मानसिकता मुळात कशी असते ती आम्हाला जाणून घ्यायला आवडेल सर. नाही, ज्यावेळेस खेळाडूंची ग्राउंडवर उतरतात त्यांना नेहमी हेच वाटतं की आपल्याला कधी खेळायला मिळेल, किती जास्त खेळायला मिळेल, आपण आपली खेळी चमकदार पद्धतीने कशी दाखवू. बरं. अशा पद्धतीने त्यांच्या मनात देखील खेळाडूवृत्ती असते. आपल्याला माहित आहे मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे
परंतु आम्हाला जेव्हा कधीतरी वर्षातून एकदा दोनदा खेळायला मिळतं तेव्हा आमच्यात देखील म्हणजे सळसळ निर्माण होते की मी किती जास्त विकेट घेईल, कसा चेंडू अडवेल, कशा पद्धतीने चौकार मारेल. हां, हे आपल्याला आमच्या खेळाडूंना असं वाटत असतं. तुम्ही आता बॉल विषयी सांगत हो. होता सर, तो चेंडू तुमच्या समोरच आहे, एकदम समोर आहे त्याविषयी. आता चेंडूचा तुमचा आणि आमचा आकार सारखा आहे, फक्त त्याचा आवाज येतो. म्हणजे हा चेंडू जेव्हा आपण टाकतो तेव्हा 3 टप्प्यामध्ये किमान बॅट्समन म्हणजे फलंदाजापर्यंत पोहोचावा, जेणेकरून त्याला कळतो की हा चेंडू कुठून येतो. अच्छा. हा म्हणजे लेग स्टंपकडनं येतो की कुठून, हे त्याला अंदाज येतो. बरोबर सर. प्रेक्षकांचा जल्लोष, तिथं आजूबाजूला मैदानाभोवती असलेला आवाज, यामधून या चेंडूचा वेध घेता येणं शक्य असतं सर? हो हो. एकदा बघा, आपण आता एखादी गोष्ट करायची ठरली तर आपण एकाग्र होतो. नक्कीच. तसं आम्हाला एक तर मुळात खेळायला मिळत नाही, आणि खेळायला मिळालं तर आम्ही पूर्ण त्याचा आनंद घेतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेस मी महाविद्यालयात शिकत होतो त्यावेळेस ब्रेल लिपीत पुस्तकं उपलब्ध नव्हती. आम्ही टेप रेकॉर्डवर ऐकून अभ्यास करायचो. आता टेप रेकॉर्ड कालबाह्य झाला, हा भाग ठीक आहे, पण आपण जर एकाग्र झालो तर जगात कोणती गोष्ट आपण करू शकतो. मस्त सर. तुम्ही बोलता बोलता खूप मोठा संदेश दिलेला आहे की एकाग्र झालं की कुठलीही गोष्ट अशक्य नाही. सर, जेव्हा शक्य अशक्यतेचा मुद्दा होतो डॉक्टर उन्मेष सर, तेव्हा मुद्दा असा असतो की जेव्हा आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण कुठल्या तरी खेळाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करतो, तेव्हा आपणही त्या तोलामोलाचे आहेत हे समोरच्या व्यक्तीबरोबर पोचणं आणि खेळाडूंपाशी हे पटवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आता बाहेरच्या देशामधले खेळाडू येतात, तसे प्रेक्षकही येतात. काही नियमावली त्यांच्या देशामध्ये असते कडक, काही आपल्या देशामध्ये कडक असते. या दृष्टिकोनातून विचार करताना आंतरराष्ट्रीय पातळीवरती सज्ज होणं म्हणजे नेमकं काय घडत असतं? आता जेव्हा प्रेक्षक म्हणून ट्रॅव्हल करतात लोक, कारण हे खूप आता म्हणजे आता तुम्ही म्हणाल की जसं जेव्हा इंडियाची टीम बाहेर ट्रॅव्हल करते किंवा आज बाहेरून बरेचशा देशातले आज वर्ल्ड कप म्हटलं तर जवळजवळ 7 ते 8 किंवा अगदी जे आता व्हेन्यूवरती आमच्याकडे 8 मॅचेस आहेत मुंबईला, तर आता आम्ही एक्सपेक्ट करतोय की जास्तीत जास्त लोक बाहेर गावून आपल्याकडे येणार, बाहेरच्या देशातून येणार. आता त्यांच्यामध्ये सगळ्यात प्रथम असतं की क्वालिटी ऑफ द स्टेडियम, की आज तुम्ही कसं बघताय एका स्टेडियमला. म्हणजे आज तुम्ही इंडियात येत आहे, आज मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर अगदी टॉर्च बेअरर एक सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी अशी असोसिएशन आहे पूर्ण भारतामध्ये. तर हे सगळे जे प्रेक्षक येतात तर त्यांचे एक्सपेक्टेशन असतात. मग त्याच्यामध्ये अगदी जसं तुम्ही म्हणाला की पहिलं खेळपट्ट्या जे मेन खेळ बघायला येतात तुमच्या, त्याच्यानंतर की तुमच्या पूर्ण ह्या आपण एक कसं म्हणजे स्वच्छता कशी ठेवलेली आहे, त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंट कशी आहे. तर ही जी तिकीटं असतात ही ऑनलाईन अवेलेबल असतात त्यांच्यासाठी. आणि जेव्हा ते यायच्या आधी, कारण त्यांना एक पूर्ण प्रोग्राम बनावं लागतं, एक म्हणजे जे काय फॉर्मॅलिटीज असतील, विजाच्या वगैरे असतील, ते केल्यानंतर ते तिकीटं बुक करतात. मग आम्ही शक्यतो असं करतो की जे फॉरेन तिकीटं असतील ते एखाद्या विशिष्ट ठिकाणी कुठे आपल्याला जर ती अलॉट करता आली तर त्याप्रमाणे करतो. कारण कसं की त्यांच्याही सुरक्षिततेचा एक भाग असतो, कारण पोलिसांनाही त्यामध्ये एक इन्फॉर्मेशन तशी गेलेली असते की हा पर्टिक्युलर सेक्शन जो आहे हा फॉरेन ट्रॅव्हलर्ससाठी आपण ठेवलेला आहे. मग तिकडे त्याप्रमाणे सुरक्षा ही सगळ्यांसाठी चांगलीच असते, पण आपण तिकडे काही विशिष्ट सुरक्षाही ठेवतो, कारण ते फॉरेन नॅशनल्स आहेत, त्यांना कसं लक्ष तिकडे ठेवता येईल. तसेच त्यांच्या खाण्यापिण्याचं जे काय म्हणजे जे स्टॉल्स वगैरे असतील ते नियोजन आपण त्याप्रमाणे तसं केलेलं असतं. आणि जसं आता सरांनी आता सांगितलं, जसं की आता म्हणजे हा जो खेळ हा सगळ्यांना बघायला आवडतो. आपल्या इकडचे काही म्हणजे काही जर जे विकलांग काही असतील त्यांनाही तेही बघायला येतात. फॉरेनही मला म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल, सरांनाही असं सांगायला मला म्हणजे आवडेल की तेही लोक ट्रॅव्हल करतात की जेव्हा त्यांची टीम ट्रॅव्हल करते. तर मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये जो वानखेडे स्टेडियम आहे तिकडे विजय मर्चंट स्टँड जो आहे तिथे आम्ही तसा रॅम्पही बनवलेला आहे. म्हणजे ज्यांना पायऱ्या चढायला त्रास होईल अशा लोकांसाठी आम्ही रॅम्प केलेला आहे की तेही तिकडे व्यवस्थित जाऊन बसतील. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की एक विशिष्ट असं आम्ही तिकडे सीट्स अरेंजमेंट केलेले आहेत जिकडे ते बसून मॅचचा आनंद घेऊ शकतात. वा, हे मस्त. अरुण सर, तुम्हाला याविषयी काय बोलायला आवडेल? तुमच्याविषयी काल सांगत होते की कशा पद्धतीने सुविधा केलेली असते मैदानामध्ये, तुम्हाला काय याविषयी बोलायचं आहे? नाही, खूप छान सुविधा डॉक्टरांनी केलेली आहे. आणि सर, तुम्ही जसं MCA साठीच्या वतीनं करतात तसं आमचं क्रिकेट पुढे आणण्याकरता प्रयत्न करावा, म्हणजे जरा जास्त बरं वाटेल. मग मी आपल्याशी बोलता बोलता ओघात बोललो की तुम्ही जसं
अंडर 19, 16, 14च्या मॅचेस घेतात. ठीक आहे, तुमच्या काही तांत्रिक अडचणी असू शकतात, परंतु आमचं क्रिकेट वाढवण्यासाठी व्यक्तिशः तुम्ही प्रयत्न म्हणजे आम्हाला मदत करतात, हे मी इथं व्यासपीठावरही सांगतो. पण ते अधिक वाढेल कसं? कारण तुम्हाला तांत्रिक अडचणी असतील तर एखादा प्रायोजक मिळवून देणं वगैरे अशा पद्धतीची देखील तुम्ही मदत आम्हाला मिळवून दिली तर हे क्रिकेट नक्की वाढेल. क्रिकेट ही मुंबईची पंढरी आहे, तर आम्हाला त्याच्यात थोडं न्हायला मिळालं तर जास्त बरं वाटेल. अरुण सरांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा काढला, तो म्हणजे प्रायोजकत्वाचा. ह्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपल्याला वळायचं आहे. क्रिकेट म्हणजे अनेक गोष्टींचा भांडार आहे. कशा पद्धतीने इथे अनेक गोष्टी घडत असतात, पडद्यामागचे ड्रेसिंग रूम मधले किस्से काय असतात, हे सगळं काही जाणून घ्यायचं एका छोट्याशा विश्रांतीनंतर. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलत आहोत ते म्हणजे T20 विश्वकप 2026ची तयारी आणि त्याचबरोबर दिव्यांग क्रिकेट स्पर्धा या सगळ्याविषयी. आपल्याला याविषयी माहिती देत आहेत ते म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव माननीय डॉक्टर उन्मेष खानविलकर सर आणि द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष माननीय अरुण भारस्कर सर. डॉक्टर उन्मेष सर, जेव्हा मगाशी ब्रेक घेण्यापूर्वी अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावरती अरुण सरांनी आपल्याला आणून सोडलं होतं ते म्हणजे प्रायोजकत्व. मोठ्या स्पर्धा आणि क्रिकेट असा जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा त्यामध्ये असलेली आर्थिक उलाढाल ही कायमच औत्सुक्याचा विषय राहिलेला आहे. खेळाडूंच्या पिढ्या आल्या गेल्या बदलल्या अजूनही येत आहेत, पण कायमच आर्थिक उलाढाल म्हणजे नेमकं वेगळं इथं घडत असतं काय? जसं आता तुम्ही हा तुमचा प्रश्नच आहे, तो प्रश्नच खूप म्हणजे म्हणतात ना भारदस्त असा भारी भक्कम असा प्रश्न आहे. कारण प्रायोजिक जसं स्पॉन्सरशिप आपण ज्याला म्हणतो, वर्ल्ड कप म्हटलं आणि त्याच्यात हा वर्ल्ड कप की त्याचं प्रायोजिक आणि किंवा तुम्ही म्हणाल जसं स्पॉन्सरशिप खूपच हाय असते आणि ही सगळी सेंट्रल स्पॉन्सरशिप असते. जसा हा ICCचा वर्ल्ड कप आहे की त्याच्यामध्ये ही सगळी स्पॉन्सरशिप जी आहे ही ICCकडून म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलकडून ती कंट्रोल केली जाते. आज आता हा आपण वर्ल्ड कप भारतात घेतोय, ज्याच्यामध्ये आपली BCCI त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असते आणि त्या सगळे ठरलेल्या स्पॉन्सरशिप्स असतात ज्याचं म्हणजे त्याचं ऑलरेडी टेंडरिंग प्रोसेस वगैरे होऊन त्यांचे नाव त्या वर्ल्ड कपला दिलं गेलेलं असतं, त्याप्रमाणे ते होत असतं. त्यामुळे ॲज ए मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या लेवलला तसा आमचा त्याच्यामध्ये स्पॉन्सरशिपमध्ये तसा रोल नसतो, कारण ही सेंट्रल स्पॉन्सरशिप असते वर्ल्ड एक विशिष्ट नियमावली असते, त्यानुसार हे चालतं. हो, असं त्याप्रमाणे म्हणता येऊ चालतं. शकतं. अरुण सर, जेव्हा अंध क्रिकेट किंवा दृष्टिहीनांचा क्रिकेट असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा दिव्यांगांच्या क्रिकेटमध्ये कशा पद्धतीने आर्थिक गणित सांभाळलं जातं? आता मॅडम काय होतं, जेव्हा आम्हाला स्पर्धा घेतलं असं आम्ही ठरवलं की पहिल्यांदा आमच्या डोळ्यासमोर कोणाला आपण सांगावं, कोण मदत करेल. मग आम्ही काही बँकांना अप्रोच होतो, काही ONGC सारख्या संस्था, भारत पेट्रोलियम, बँका, थोडक्यात मोठी आस्थापना असं आपण म्हणू शकतो. हो हो हो, कॉर्पोरेट ऑफिस. तर माझी डॉक्टरांना ही विनंती आहे की मग त्यांनी उल्लेख केला की त्यांच्या ज्या प्रायोजकत्व सेंट्रलाइज असतं खरं आहे आणि आमच्यासारख्या छोट्या टुर्नामेंटला ते मदतही करू शकत नाही, कारण त्यांची पब्लिसिटी व्हावी हा त्यामागे त्यांचा उद्देश असतो. तर यात आमच्या क्रिकेट करता त्यांची जशी पाहिजे तशी पब्लिसिटी होणार नाही असं कदाचित त्यांना वाटत असावं. म्हणजे प्रायोजकांना बरं का डॉक्टर, तर तुमच्या लेवलला जर एखादे छोटे मोठे प्रायोजक तुम्ही आम्हाला मिळून दिले, जसं म्हणजे तुमच्या MCAच्या मॅचेस होतात त्यावेळेस तुम्ही छोटे मोठे प्रायोजक शोधत असाल, असा शब्द आमच्या लोकांसाठी तुम्ही कधीतरी खर्च केला तरी आमचा भार हलका होऊ शकतो. कारण मॅडम MCA डॉक्टर साहेब आम्हाला दरवर्षी 15 वर्षापासून अंपायर स्कोरर देतात, त्यामुळे आमच्या मॅच म्हणजे वाद न होता पार पाडतात, हे महत्वाचं आहे. हां. जेव्हा आपण अंपायर असं आपण म्हणतो तेव्हा त्याची प्रशिक्षण आणि ती कार्यप्रणाली ही एक वेगळी असते. या बाबतीमध्ये आपल्या संस्थेमार्फत अरुण सर काही प्रशिक्षण दिलं जातं का? मॅडम, ही आमची संस्था बहुउद्देशीय आहे. बरं. खरं म्हणजे मला असं वाटतं की आमचं क्रिकेट देखील पहिल्यांदा जिल्हा स्तरावर व्हायला पाहिजे, त्यानंतर विभाग स्तरावर, राज्य स्तरावर आणि मग राष्ट्रीय स्तरावर अशा पद्धतीने ह्या व्हायला पाहिजेत. परंतु आमच्या संस्थेमार्फत
जसं मी सांगितलं शैक्षणिकदृष्ट्या अंधत्व निर्मूलन, विवाह हे सगळे कार्यक्रम करत असताना आम्हाला ते शक्य होत नाही. त्यामुळे नाईलाजाने आम्ही फक्त राज्यस्तरीय आणि नॅशनल लेवलच्या मॅचेस घेतो. बरं. आता आम्हाला महिलांच्या झोनल लेवलच्या मॅचेस घ्यायच्या आहेत, म्हणजे महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात वगैरे. तर त्यासाठी डॉक्टरांनी थोडा पुढाकार घेतला तर खूप चांगली गोष्ट होईल. अरुण सर, पण मला तुम्ही त्यांना आता बोलत अडचणीत नाही आहात. आणायचं. नक्कीच. अरुण सर, तुम्ही बोलत आहात तेव्हा आपल्या स्क्रीनवरती सुद्धा तुमची विविध कार्यप्रणाली जी आहे त्याविषयी सुद्धा प्रेक्षकांना माहिती दिसत आहे. डॉक्टर उन्मेष सर, जेव्हा महिला क्रिकेटचा विषय येतो तेव्हा आज महिला क्रिकेटकडे एक आदराने आणि सन्मानाने बघण्याची दृष्टी थोडी आणखीन वाढलेली आहे, असा काहीसा एक समाजभान दिसतं. याचा विचार करताना मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव म्हणून आपण या स्पर्धांकडे कसं बघता? 100% आता महिलांच्या क्रिकेटमध्ये म्हणजे एक खूप मोठी म्हणजे प्रगती तर म्हणता येईल, पण एक लोकांमध्ये जी जागरूकता आलेली आहे ती खूप मोठी आहे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन त्याच्यातही तेवढीच जागरूकतेपणे काम करत आहे. म्हणजे तुम्ही बघाल की जसं मुलांमध्ये जसं क्रिकेट आहे सिनियरपासून ज्युनियरपर्यंत, तसं मुलींमध्ये सुद्धा म्हणजे महिलांमध्ये सुद्धा अगदी सिनियरपासून ज्युनियरपर्यंतच्या वेगवेगळ्या टुर्नामेंट्स होतात. अंडर 15 पासून ते चालू होतात. अंडर 15 आहेत, 17 आहेत, 19 आहेत, 23 आहेत आणि मग सिनियर. तसं एक पूर्ण जसं मुलांमध्ये आहे तसंच मुलींमध्येही सुद्धा क्रिकेट आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने ते खेळत आहेत. चांगलं अगदी स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट आहे. म्हणजे आता बघाल तर गेले 1.5 महिना म्हणजे तुम्हाला मी आता अगदी सध्याचं सांगेन 1.5 महिना मुलींच्या मॅचेस चालू आहेत, ज्याच्यामध्ये अगदी चांगल्या चांगल्या टुर्नामेंट झाल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याकडे A, B, C, D असे 4 डिव्हिजनमधल्या मुली खेळतात. आताही लीग मॅचेस ज्या मुलींच्यासाठी चालू आहेत आणि याच्यातूनच त्या मुलींना एक वाव मिळतो की त्यांनी कुठेतरी जाऊन मुंबई म्हणजे स्टेटसाठी त्यांना खेळण्याचा एक चान्स मिळतो. याच्यातूनच त्यांचं पुढचं सिलेक्शन जे अगदी तुम्ही म्हणाल भारतासाठी होतं आणि आता जे WPL चालू आहे त्याच्यामध्ये त्याच्यातून त्या मुली सिलेक्ट होतात. आणि आता आपण सध्याच वर्ल्ड कप जिंकल्यानंतर एक वेगळी उभारी मिळालेली आहे आणि त्यांना महिलांना एक खूप चांगली संधी त्याच्यातून मिळाली आहे. आणि त्याच्यातून ॲडव्हान्टेज असं आहे की ह्या सगळ्या याच्यातून असं झालं की आता बघा की प्रत्येक मुलीला म्हणजे असं जी मुलगी आपल्या टीव्हीवर ज्या स्टार्सना बघते, ज्या महिला क्रिकेटरना खेळताना बघते, तर तिलाही वाटतं की मी कुठेतरी तिच्यासारखी बनू शकते, आज मी मुंबईचं प्रतिनिधित्व करू शकते, आज मी जाऊन भारतासाठी खेळू शकते. हा जो आत्मविश्वास त्यांना आता मिळाला आहे ना तो खरंच खूप मोठा आहे. आणि एक गोष्ट अशी सांगायला मला आवडेल की मुंबई ही आपली एकच अशी सिटी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला 50 ओव्हरचे म्हणजे ODI जे म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला 2 वर्ल्ड कप मिळालेले आहेत. म्हणजे ही जगात अशी दुसरी कुठलीच सिटी नाही की ज्याच्यामध्ये तुम्ही बघा 2011 मध्ये धोनीने तो षटकार मारला आणि वानखेडे स्टेडियममध्ये आपण जिंकलो आणि आपण विश्वविजेते झालो. आताच काही अगदी एका महिन्यापूर्वी हरमनप्रीत कौरने तो कॅच पकडला. ती जरी DY पाटील या संस्थेमध्ये त्या स्टेडियममध्ये ती मॅच होती, पण तो नवी मुंबई सुद्धा आपल्या मुंबईचाच भाग आहे आणि ही एक हिस्ट्री झाली. हे दोन्ही वर्ल्ड कपचे सामने आपण ODIचे हे आपण आपल्या मुंबईमध्ये जिंकलेलो आहोत. किती मस्त होऊन सांगितले सर, मस्तच. कार्यक्रमातला फोनही तुमच्या दोघांच्या परवानगीने तो घेते. रुपेश आपल्याशी बोलतायत. नमस्कार रुपेशजी, प्रश्न विचारा. गुजराती बोलतो सर, लाल चौक, जिल्हा नाशिक. माझा असा सरांना प्रश्न आहे, अरुण सरांना, की ज्यांना अचानक अंधत्व येते पण त्यांचं वय फार नाही, त्यांना कुठल्या संस्थेमध्ये कुठे ब्रेल लिपी मोबिलिटी शिकायची असेल किंवा क्रिकेट शिकायची असेल तर त्यांना वयाअभावी ऍडमिशन मिळत नाही. तर त्यांना आपल्या बाबतीत थोडीशी सविस्तर माहिती हवी होती की जेणेकरून ते आपल्याशी संपर्क साधू शकतात आणि त्यांच्या जिल्ह्याला जर काही कॉन्टॅक्ट झाले तर त्यांना थोडंसं इंटरेस्ट आहे क्रिकेट शिकण्याचा, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. थँक्यू. धन्यवाद रुपेशजी. अरुण सर, वेबसाईटचा पत्ता आपण सांगूया आणि संस्थेच्या माध्यमातून काय कार्य चालतं हेही सांगूया सर. आपली वेबसाईट म्हणजे स्क्रीनवर तर तुम्ही लावलीच आहे, पण जे उपक्रम आम्ही राबवतो. वेबसाईटचा पत्ता सांगूया अरुण सर आपण. हो तुम्हीच सांगा मॅडम. बरं, हां, आणि उपक्रमांविषयी बोला सर. हां, संस्थेमार्फत आम्ही जे उपक्रम राबवतो, साधारण 19 वर्ष झालेत ह्या संस्थेला. आम्ही साधारण 2270 लोकांना, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली. ही रक्कम फार मोठी नसते, पण त्या रकमेचा उपयोग त्यांना पास किंवा पुस्तकांसाठी होतो. 32 लोकांना कायमस्वरूपी पुनर्वसन आम्ही त्यांचं केलं, त्यांना स्टॉल दिलेत. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात जवळजवळ 150पेक्षा अधिक लोकांना आम्ही रोजगार दिला आहे, जे ट्रेनमध्ये वगैरे धंदा करतात. अंध व्यक्तींना शिक्षणाला प्रोत्साहन मिळावं, त्यांची टक्केवारी वाढावी म्हणून आम्ही ब्रेल गाईड 10वीची छापली, जी महाराष्ट्रातल्या
हो. सर्व अंध संस्थांना दिली हो. आणि जे आम्हाला अंधत्व आलं ते इतर कोणाला येऊ नये म्हणून वॉक फॉर आय डोनेशन माननीय तात्याराव लहाने साहेबांच्या उपस्थितीत आम्ही नाशिकला केला होता. साधारण 10 ते 11 हजार विद्यार्थ्यांना आम्ही चालवला आणि संदेश दिला आणि आम्ही काही व्यक्तींचे लग्न देखील लावून दिले. केवळ लग्न लावणं हा उद्देश नाही तर त्यांना सर्व संसार उपयोगी भांडी वगैरे आम्ही या निमित्ताने दिली, अगदी सोन्याच्या मंगळसूत्रापासून. म्हणजे जे काम करायचं थोडं करा पण चांगलं करा. वा. आणि ब्रेल लिपीच्या माध्यमातून अनेक पुस्तकं जशी आहेत तशी आध्यात्मिक पुस्तकांची निर्मिती सुद्धा आपण केलेली आहे. हो. तत्कालीन माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते पवित्र ज्ञानेश्वरी ग्रंथाचं देखील आम्ही प्रकाशन केलं. आणखी आम्हाला काही पुस्तकं करायची आहेत, ती लवकरच होतील पण त्यासाठी आम्हाला थोडे प्रयत्न करावे लागत आहेत पण करूयात आपण ते. ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन नाशिक ही आपली संस्था आहे आणि त्याच्या वेबसाईटच्या माध्यमातून आपली ही कार्यप्रणाली चालते. हो. आणि मॅडम मला एक मुद्दाम इथे सांगायला आनंद वाटेल हो सर. की आम्ही नाशिक त्र्यंबक रोडला एक जागा घेतली आहे. ज्या जागेत आम्ही एक इंग्लिश मीडियम शाळा आणि AI प्रशिक्षण देणार आहोत. कदाचित माझी माहिती चुकीची नसेल तर महाराष्ट्रातली ही आमची पहिल्यांदा शाळा असेल जी इंग्रजी माध्यमाची असेल. मराठीला माझा विरोध नाही, मराठी त्यात असणारच. त्यात म्हणजे आपले जे मुलांवर बालसंस्कार करायला पाहिजे त्या सर्व गोष्टी आम्ही तिथे करणार आहोत. आणि एक कीर्तन विद्यालय देखील आम्ही सुरू करणार आहोत ज्यामुळे अध्यात्मही होईल आणि लोकांना रोजगारही मिळेल. नक्कीच हा एक फार चांगला उपक्रम आहे. डॉक्टर उन्मेष सर, आत्ता उल्लेख झाला तसं की पुढे जेव्हा जायचं असतं तेव्हा एक पाठबळ लागतं. तुम्ही स्वतः सुद्धा अभ्यास आणि खेळ याचा समन्वय साधत आयुष्यामध्ये एक वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपण जात आहात. एक खेळाडू म्हणून सुद्धा तुमची यशस्वी कारकीर्द आहे, त्याचबरोबर दंतवैद्यक म्हणून सुद्धा फार मोठी यशस्वी कारकीर्द आहे. या दोन्हीचं समन्वय साधणं हे एक आव्हान असतं का आणि आजच्या पिढीने ते कशा पद्धतीने पाळलं पाहिजे? प्रथमतः म्हणजे कसं आहे की एक तुम्हाला आवड पाहिजे. म्हणजे आता तुम्ही एक लहानपणापासून आपल्याला एक म्हणतात ना, आपण एक पॅशन असते. जसं एक प्रत्येक मुलाला एक खेळ आवडत असतो. मला लहानपणापासून मला क्रिकेट हा आवडायचा आणि बरेचसे असे आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण करत असताना आपला जो अभ्यास करत असतो त्या अभ्यास करताना आपल्याला कधी कधी तिकडे ॲज अ पेरेंट्सचं एक असं प्रेशर की आधी अभ्यासाकडे तुम्ही लक्ष द्या आणि मग खेळ बंद होतो. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जेव्हा एक संधी मिळते तुम्हाला, जेव्हा तुम्ही प्रोफेशनल कोर्समध्ये असता आणि तेव्हा तुम्हाला एक संधी मिळते की जिकडे तुम्ही तुमचं प्रोफेशन आणि पॅशन ह्या दोघांचा बॅलन्स तुम्ही करू शकता. आणि दॅट इज अ म्हणजे तो म्हणतो दॅट इज अ राईट टाईम. म्हणजे ती ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला जर मिळाली तर तुम्ही नक्कीच एक चांगलं कार्य करू शकता. कारण एक जॉब जसं आहे, जसं क्रिकेटच ना की एक जर क्रिकेट खेळत असताना जर तुम्ही शिक्षणही चांगलं घेतलं आणि ते शिक्षण घेताना ते का गरजेचं असतं, कारण शिक्षणामुळे तुम्हाला एक चांगली नोकरी मिळते. ॲज अ क्रिकेटमुळे तुम्ही तुमचं करिअर तर घडतंच, पण ते क्रिकेटचं करिअर घडवत असताना तुम्हाला जर चांगलं शिक्षण असेल आणि जर तुम्ही बॅलन्स तुम्ही करू शकलात तर तुम्हाला चांगलं क्रिकेट आणि चांगली नोकरी ही चांगलं होऊ शकतं. कारण शेवटी काय, एक घर चालवण्यासाठी एक चांगली नोकरी असणं गरजेचे आहे. प्रत्येक खेळाडूला एक त्याच्यावरती एक त्या पर्टिक्युलर वयात आल्यानंतर एक खूप मोठी जबाबदारी असते त्याच्या कुटुंबाची, त्याच्या आईवडिलांची, त्याच्या होणाऱ्या मुलांची मुलींची. तर एक चांगली नोकरी असेल तो एक चांगला सस्टेनेबल क्रिकेटर होऊ शकतो, त्याची कारकीर्द चांगली होऊ शकते. आणि तुमचं क्रिकेट चांगलं असेल तर तुम्हाला मुंबई क्रिकेट असोसिएशनसारखी जी संस्था आहे ती नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहते. अजून तुम्ही त्याच्यातून एक्सेल कराल तर तुम्ही भारतासाठी खेळू शकता. आणि एकदा तुम्ही भारतासाठी खेळू लागाल की तुमचे सर्व दरवाजे अगदी ओपन होतात आणि तुम्हाला सर्व सढळ हाताने मदत मिळत असते. पण जेव्हा तुमच्याकडे शिक्षणाची जर तुमच्याकडे बाजू घट्ट असेल तर आयुष्यात ती तुम्हाला शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी उभी राहते. असं सर, तुम्ही आत्ता इतका लाख मोलाचा संदेश दिलेला आहे. म्हणजे होतं असं की मला हे आवडतं, मला इथे हे जायचंय. मग बऱ्याचदा पालकांची मतमतांतरं, मित्रमैत्रिणींची मतमतांतरं ही झुगारून दिली जातात आणि मला पाहिजे ते मी करणार असा काहीसा एक बेधुंद मनाचा कल या टप्प्यावरती असतो. या पार्श्वभूमीवरती आत्ता जे सरांनी सांगितलेलं आहे ते खरंच टिपून ठेवायला हवं. आणि ज्यांना आपल्या पॅशनकडे जावं असं वाटतं तेव्हा प्रत्येक वेळी हा जो संदेश आहे तो आवर्जून लक्षात घ्यावा असाच आहे. पुढचा फोन आहे. हेमंत जोशी आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार, बोला हेमंतजी.
नमस्कार मॅडम, मी हेमंत जोशी पुण्यावरून बोलतोय. बोला. मला उन्मेष सरांसाठी एक प्रश्न असा आहे माझा की दिव्यांग साठी जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन होतं किंवा विश्वकप वगैरे T20च्या स्पर्धांचं आयोजन होणार तर त्यासाठी आणि इतर इंटरनॅशनल क्रिकेटसाठी जेव्हा एक वेगळे नियम असतात किंवा ग्राउंडची साईज म्हणा किंवा पिचचं डिस्टन्स, बाउंड्रीचं डिस्टन्स, तर दिव्यांगासाठी वेगळं आणि इंटरनॅशनल इतर क्रिकेटसाठी वेगळं असं असतं का काही? बर. दिव्यांगांसाठी असलेलं क्रिकेट आणि इतरांसाठी असलेलं क्रिकेट यामध्ये पिच साईज, ग्राउंड साईज यामध्ये काही फरक पडतो का? नक्कीच. म्हणजे आता दोघांकडे याविषयी आपण बोलूया. म्हणजे नक्कीच. म्हणजे आता जेव्हा आपण एक नॉर्मल क्रिकेट खेळतो हे 22 यार्डाचं विकेट असते आणि आता जसं तुम्ही सरांनी त्यांच्या ह्याच्यात सांगितलं की ते जेव्हा दिव्यांगांचं क्रिकेट असतं की त्याच्यामध्ये एक विशिष्ट बॉल असतो आणि तो 3 टप्प्यात तिथपर्यंत पोहोचलेला असतो, तर त्याच्यामध्ये थोडा हा बदल असतोच त्या ह्याच्याप्रमाणे. अरुण सर काही सांगू इच्छिता? म्हणजे बॉलिंगचा तर मग आम्ही फरक सांगितलाच. पिच मधला फरक काय हा, असतो पिच का? जे 22 यार्डचं आहे ते रेग्युलर आहे. फक्त 10 मीटरवर आम्ही एक अशी रेषा मारलेली असते हा. जे अंशतः अंध असतात बरं. त्यांना ती दिसेल आणि अंपायर्सला कळायला हवं त्या रेषेच्या अगोदर टप्पा पडायला पाहिजे. अच्छा. हा, म्हणजे आवाजाच्या दिशेने चेंडू मारता येतो. बाकी बाउंड्री 55 यार्डची असते. मस्त. आता या बरोबरीने एक मुद्दा येतो तो म्हणजे फिल्डिंगचा. फिल्डिंग कशा पद्धतीने केली जाते सर ग्राउंडवरती? नाही, तुमच्याप्रमाणे डोळसांप्रमाणे सगळं होतं. फक्त मी मगा सांगितल्याप्रमाणे आमच्या 2 कॅटेगरी केलेल्या असतात, टोटली आणि पार्शली. बर. हां, टोटली ब्लाइंडला आपण जेव्हा समजा 20 षटकांचा सामना असेल तर 8 ओव्हर ह्या टोटली ब्लाइंडनी टाकायच्या असतात, तर 12 ओव्हर ह्या पार्शली ब्लाइंडनी टाकायच्या असतात. अच्छा. हां, म्हणजे कुठेही आम्ही या दोन्ही कॅटेगरीला समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सर, पालकांची भूमिका अरुण सर कशी असते जेव्हा मुलगा क्रिकेट खेळतो आहे तेव्हा त्यांची विचारप्रणाली काय असते की खेळा राहू दे, अभ्यास कर अशी असते का दोन्हीचा समन्वय साधण्याकडे असते? खरं म्हणजे प्रत्येक पालकाला असं वाटतं की मुलांनी आधी परीक्षेत जास्त मार्क मिळवायला हवेत. जे डोळसांसाठी गणित आहे तेच गणित आमच्याकरता आहे. त्यामुळे आमच्या पालकांची हीच अपेक्षा असते की आधी आम्ही अभ्यास करावा. परंतु आम्ही हा विचार करतो का जी एखादी संधी आपल्याला मिळाली तर ती सोडायची नाही आणि तिचा आनंद घ्यायला पाहिजे, म्हणून आम्ही खेळतो पण. नक्कीच. याविषयी आणखीन जाणून घ्यायचंय. छोटीशी विश्रांती घेतोय, आम्ही लगेच परत येतोय. बघत रहा आपली वाहिनी, सह्याद्री वाहिनी. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलत आहोत ते म्हणजे दिव्यांग क्रिकेट आणि T20 2026 विश्वकप स्पर्धेची तयारी या अनुषंगाने. 2 मान्यवर तज्ज्ञ आपल्याबरोबर आहेत. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर उन्मेष खानविलकर, सचिव मुंबई क्रिकेट असोसिएशन, आणि अरुण भारस्कर सर, द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष. डॉक्टर उन्मेष सर, जेव्हा वर्ल्ड कप असं आपण म्हणतो तेव्हा त्या अनुषंगिक क्रिकेटचे किंवा कुठल्याही खेळाच्या बाबतीमध्ये जेव्हा जागतिक दर्जाचा खेळ असं म्हणतो तेव्हा अनेक मुद्दे असतात. या पैलूंचा विचार करताना आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण तंतोतंत जुळणं आवश्यक आहे असं म्हणतो तेव्हा स्वच्छता, नीटनेटकेपणा या मुद्द्यांना प्राधान्य दिलं जातं. सुरक्षिततेच्या बरोबरीने हे मुद्दे महत्त्वाचे असतात. त्याविषयी तयारी कशी केली जाते? आपल्याकडे मॅडम जेव्हा आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वानखेडे स्टेडियममध्ये जेव्हा लोक येतात तेव्हा एका वेळेला जवळजवळ जेव्हा सामना पूर्ण भरला म्हणजे हाऊसफुल असा सामना असतो त्या साधारणतः 33,000 लोक आपल्याकडे त्यावेळी प्रेक्षक म्हणून आलेले असतात. त्याचप्रमाणे इतर जे लोक असतात तर साधारणतः एक अराउंड 35,000 लोक एका वेळेला स्टेडियममध्ये उपस्थित असतात. आणि सगळ्यात मोठं एक चॅलेंज असतं की आपण एक जसा तुम्ही एक छोटासा उपक्रम तुम्हाला सांगू इच्छितो की जसं प्लास्टिकवरची बंदी. आता हे आम्हाला याच्या गाईडलाईन्स येतात की कमीत कमी प्लास्टिक तुम्ही वापरायला पाहिजे. म्हणजे आता हे कुठे वापरलं जातं तर एक अशा काही गोष्टी असतात की जिकडे आपण अगदी पाणी प्यायला आपण जर गेलो तर पाणी प्यायचा कप जो असतो ते आपल्याला अगदी अशी सवय झालेली असते की आज प्लास्टिकचा कप आपण वापरतो. पण आम्ही कुठेतरी त्याची जाण ठेवून मग आम्ही काय करतो, आम्ही पेपर कप्स ठेवतो त्याच्यामध्ये. मग तिकडे कुठेतरी कागदाचा वापर त्या ठिकाणी होतो जे रिसायकल असतात की आपण नंतर ते म्हणजे आपण त्याचं रिसायकल करू शकतो, पर्यावरण पूरक पर्यावरण पूरक असतात. आणि त्याचप्रमाणे कचरा. आता
बरेचसे लहान मुलं त्याच्यामध्ये असतात, मग काही खाण्याचे काही गोष्टी असतात, पण त्याचे व्यवस्थापनही संस्थेकडून म्हणजे मुंबई क्रिकेट असून आम्ही त्याच्यावरती खूप कटाक्षाने लक्ष देतो. कारण सामने हे एक दिवसाच्या अगदी 2-3 दिवसाच्या गॅपमध्ये असतात. हे सगळं पूर्ण त्याप्रमाणे व्यवस्थित क्लीन झालं पाहिजे. कारण येणारा प्रत्येक माणसाला तोच एक असं म्हणजे म्हणतात ना, एक अट्रॅक्शन असलं पाहिजे की आज मी कुठे जातोय, तर मी आज वानखेडे स्टेडियममध्ये जातोय. तर त्याच्यासाठी आम्ही विशिष्ट कार्यपद्धती राबवतो आणि चांगल्या ज्या म्हणजे अगदी संस्था असतात ज्या टॉप 1 मध्ये असतील, टॉप 5 मध्ये असेल, अशाच पैकी कोणाला तरी त्याचं आम्ही काम दिलेलं असतं की जेणेकरून तो परिसर स्वच्छ राहिला पाहिजे. तो एक्सपिरियन्स म्हणजे नुसता मुंबईकडून येणाऱ्या माणसाला नाही, तर भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून येऊ दे किंवा परदेशातून येऊ दे, त्याला तो एक्सपिरियन्स, स्वच्छता ती त्याला तशी मिळाली पाहिजे. वा, मस्त. म्हणजे म्हणतात ना, येणारा पाहुणा त्यांचं आगत स्वागत अतिशय आनंदाने करायचं आहे. ते गेल्यावरती पुन्हा सगळं आवरायचं आणि पुन्हा नवीन पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. तर सज्ज राहणं हे जे आहे ते फार महत्वाचं आहे. सर, या टप्प्यावरती एक महत्वाचा मुद्दा येतो, तो तितकाच महत्वाचा, तो म्हणजे तिथे असलेल्या सगळ्या कार्यप्रणालींमध्ये एक समन्वय असणं. हे समन्वय कसं राखलं जातं सर? जसं मी तुम्हाला सांगितलं की मुंबई क्रिकेट असोसिएशनची एक अपेक्स बॉडी असते ज्याच्यामध्ये प्रेसिडेंट असतात. म्हणजे आता आमचे जे प्रेसिडेंट आहेत अजिंक्य नाईक आहेत, म्हणजे आता वर्ल्ड कपच्या आधीपासून त्यांनी आमच्या मीटिंग सुरुवात केलेल्या आहेत. म्हणजे ते ॲज ही इज अ लीडर फॉर द असोसिएशन, ही इज अ प्रेसिडेंट. मग ते त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या विशिष्ट वेगवेगळ्या म्हणजे ग्रुप्सच्या मीटिंग्स करतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय असतात आणि मग प्रत्येक मेंबरला त्याची जबाबदारी समजून दिलेली गेली असते. म्हणजे कोणी सुरक्षा बघतं, कोणी स्वच्छता बघतं, कोणी ओव्हरऑल व्हेन्यू बघतं, कोणी हॉस्पिटॅलिटी बघतं, कोणी जे अंपायर्स वगैरे येतात, मॅच ऑफिशियल्स येतात, त्यांच्याबद्दलची माहिती त्यांना दिलेली असते, प्लेयर्सबद्दलची माहिती असते आणि स्टेडियम ऑर्गनायझेशनबद्दलची माहिती असते. तर ह्या सर्वच्या वेगवेगळ्या कमिटी केल्या जातात आणि प्रत्येक कमिटींची दर काही दिवसानंतर एक म्हणजे त्यांची रिव्ह्यू मीटिंग्स होतात आणि आम्हाला तो रिपोर्ट त्यांना म्हणजे ॲज अ प्रेसिडेंट म्हणून त्यांना द्यायचा असतो की कसं हे व्यवस्थापन चाललंय. कारण हा 1-2 दिवसाचा प्रश्न नसतो. जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं, वर्ल्ड कपची मॅच मुंबईत आली का तसं नुसतं प्रेक्षक म्हणून नाही, तर त्या दिवसापासून ती काउन्सिल पूर्ण कामाला लागते आणि ह्या रेग्युलर मीटिंग चालू असतात आणि त्याच्यातूनच आपल्याला एक सक्सेसफुल जेव्हा मॅच होते तर नुसतं ती एका दोघांमुळे होत नसते. हे पूर्ण एक म्हणजे म्हणाल की पूर्ण एक काउन्सिलचं म्हणा, पूर्ण असोसिएशनचं म्हणा, त्यांचं हे कार्य असतं. प्रत्येक काम करणारा व्हॉलेंटियर जो असतो, जो अगदी आपल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचा सभासदही असेल तर त्याचंही तेवढंच महत्त्व असतं. ॲज ए क्लब सेक्रेटरी म्हणा, ऑफिस सेक्रेटरी म्हणा किंवा अगदी साधा सभासद जरी असला, त्याचं तिकडे व्हॉलेंटियर म्हणून काम करणं म्हणा. कारण तो नुसता क्रिकेटसाठी नाही, तो असोसिएशनसाठी नाही, तर तो देशासाठी काम करत असतो. क्या बात आहे. कारण येणारे जी टीम आहेत ह्या सगळ्या बाहेरच्या देशातून येणाऱ्या टीम्स आहेत आणि त्यांच्यासमोर आपल्या असोसिएशनचं नाव कसं राखलं जाईल याच्यासाठी तो काम करतो. आणि शेवटी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पेरेंट्स कोण आहेत, तर BCCI आहेत. तर त्यांनाही तेवढीच आमची ती जबाबदारी असते की आपलं नाव तिकडे राहिलं पाहिजे. आणि हा वर्ल्ड कप आहे म्हणजे ICC आलं म्हणजे आज भारताला आपण रिप्रेझेंट करतो. म्हणजे प्रत्येक काम करणाऱ्या माणसाच्या मनात ती भावना असते की आज आपण ते काम करतोय आणि त्याच्यासाठी आपण तिकडे कटाक्षाने ते काम चांगलं झालं पाहिजे, त्याचा रोल खूप महत्त्वाचा असतो. मस्त. म्हणजे देशासाठी लढणारा सैनिक जितका सतर्क असतो तितकाच क्रिकेटसाठी पॅशनेट असलेला प्रत्येक कर्मचारी म्हणणं इथं थोडंसं योग्य वाटत नाहीये. पण कर्मचारी जरी तो असला तरी तो आपल्या पॅशनला पूर्णपणे वाहून घेऊन मी या देशाचं प्रतिनिधित्व करतोय या भावनेने उभा असतो असं म्हणता येऊ शकेल. आम्ही त्यांना व्हॉलेंटियरच म्हणतो. पण जसं सरांनी मगाशी म्हटलं, सगळ्यांची हृदयामध्ये एकच ठोका असतो आणि त्या ठोक्याचं नाव क्रिकेट आहे. वा. आणि तिकडे खेळत असताना आणि खेळासाठी काम करत असताना हृदयामध्ये फक्त क्रिकेट 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 हेच चालू असतं त्यावेळेला. मस्त. हा ठोका जेव्हा अरुण सर दिव्यांग व्यक्तींच्या बाबतीमध्ये असतो तेव्हा क्रिकेट हा एक भाग झाला, आयुष्याचा खेळ झाला. पण असे अनेक उपक्रम आपण राबवता. कुठल्या उपक्रमांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये ठामपणे उभं राहू शकतील याविषयी काही सांगू शकाल आपण? आपण स्वतः अनेक उपक्रम राबवतात म्हणून. हो मॅडम, मी स्वतःही या संस्थेत अध्यक्ष म्हणून काम करत असलो तरी पहिल्यांदा माझी नोकरी आहे. मी नाशिकच्या HSC बोर्डमध्ये जॉब करतो आणि जो वेळ मला मिळतो त्यात सामाजिक काम करतो. तर हे काम एकट्याने करून चालत नाही, तर आपल्याबरोबर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे टीम असणं आवश्यक आहे आणि या टीमच्या माध्यमातूनच आम्ही हे काम करतो. आता पूर्वी अंध व्यक्ती काही मोजक्या ठिकाणी कामं करायची, टेलिफोन ऑपरेटर झालं किंवा हो सर टेलिफोन ऑपरेटर, लिफ्टमन अशी कामं छोटी छोटी असायची. पण आता
आम्ही सर्व प्रकारची कामं करतो. म्हणजे अगदी आमच्यातले काही निष्णात वकील आहेत, प्राध्यापक आहेत, प्रांजल पाटील सारखे मॅडम सारखे जिल्हाधिकारी म्हणजे IAS ऑफिसर पण आहेत. बरं. सगळी कामं करू शकतो. आणि AIच्या माध्यमातून तर आता विचारूच नका, असं कोणतंच काम नाही की जे आम्ही करू शकत नाही. बरं. पूर्वी आम्ही मध्ये सांगायचो हा. की रिटर्न जॉब, लेखनिकाचा जॉब सोडला तर अंध व्यक्ती सगळी कामं करेल. पण आता संगणक देखील आम्ही सराईत पद्धतीने हाताळू शकतो. तुम्ही स्वतः देखील अतिशय टेक्नोसेव्ही आहात आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही स्वतः सुद्धा अनेक गोष्टी शिकायला सतत उत्सुक असता सर. हो, ते शिकायलाच हवं. जर शिकलो नाही तर आपण इतरांपेक्षा खूप मागे राहू. त्यामुळे आम्हाला तुमच्या बरोबरीने चालायचं असेल तर थोडी धडपड धावपळ करायलाच पाहिजे. आणि म्हणूनच मी मगाही डॉक्टरांना म्हणालो की आमच्या क्रिकेटसाठी तुम्ही सहकार्य करत चला. सर, तुम्ही म्हणाल की तुमच्या बरोबर आहे, पण मला एक प्रेक्षकांना या माध्यमातून सांगायला आवडेल की अरुण सरांशी जे काही आता संवाद सुरू आहे कार्यक्रमाच्या आधीपासून सुद्धा, ते स्वतः सतत 2 पावलं पुढे कसं जाता येईल यासाठी ते इतके प्रयत्नशील आहेत की ते 4 पावलं त्यांच्या कार्यप्रणालीच्या माध्यमातून पुढे आहेत, असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. सर, तुमची कृतिशीलता ही वाखाणण्याजोगी आहेच आहे. स्वतःच्या दुःखांवरती मात करत इतरांसाठी उभं राहणं हे फार वेगळेपण आहे सर तुमचं, आणि कृतिशीलतेनं तुम्ही ते सतत सिद्ध केलेलं आहे. डॉक्टर उन्मेष सर, जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळ खेळवायचे असतात तेव्हा सुरक्षिततेचा मुद्दा येतो, त्याचबरोबरीने स्वयंसेवक, आयोजक या सगळ्यांमध्ये आवश्यकता असते ती म्हणजे एका समन्वयाची. या समन्वयाविषयी तुम्ही मगाशी सांगितलं, पण प्रत्येक जण म्हणत असतो सर मला क्रिकेट आवडतं, मला काही करता येईल का. आता बघणारे प्रेक्षक असे खूप आहेत सर की त्या प्रत्येकाला असं वाटतं सर मला काही करता येईल का. तर ह्या सगळ्या आवडीच्या मंडळींना काय सांगू शकाल. क्रिकेट आवडीच्या मंडळींना काही संधी असते का कुठल्याही टप्प्यावरती सामील होण्याची. बघा, आता कसं असतं, ऑर्गनायझेशन म्हटली तर त्याचे काही सभासद असतात, त्याच्यामध्ये काम करणारे व्हॉलेंटियर्स असतात आणि त्याचप्रमाणे हे सगळे एकत्र काम करत असतात. पण जेव्हा लोकांमध्ये हा प्रतिसाद असतोच की त्याच्याबद्दल त्यांना चांगलं काही करायचं असतं, त्यांचा काही सहभाग असतो, त्याच्यामध्ये सोशल मीडिया एक प्लॅटफॉर्म नेहमीच असतो आणि त्याच्यावरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आम्हाला वेगवेगळे असे मेसेजेस येत असतात किंवा काही लोक आम्हाला ईमेलने कळवत असतात. आता याच्याबद्दल तुम्ही म्हणालात की आमचं काही खाजगी संस्थांशी टायअप असतं, म्हणजे त्याच्यामध्ये जी मुलं मॅनेजमेंट करत असतात तर अशा काही कॉलेजेसची किंवा अशा काही संस्थांशी आम्ही टायअप करतो आणि त्या मुलांना ह्या पूर्ण आयोजनामध्ये कसा सहभाग करता येईल असं आम्ही त्यांना सहभागी करून घेतो. कारण त्यांच्यासाठी एक खूप चांगलं एक्सपोजर असतं की जेव्हा इंटरनॅशनल मॅचेस होत असतात तेव्हा त्या कशा ऑर्गनाईज केल्या जातात याच्याबद्दलचं त्यांना एक प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना तिथे मिळतं. पण असं आहे की सगळ्यांनाच आपण त्याच्यात सहभागी करून घेऊ शकत नाहीत. प्रत्येक मॅचेस वेळेला आम्ही थोडी थोडी मुलं अशी घेतो, कॉलेजेसना कॉन्टॅक्ट करतो, ती मुलं असतात. त्याचप्रमाणे तुम्ही बघाल की एक बॉल बॉईज ही कन्सेप्ट आहे की एक नेहमी जेव्हा तुम्ही मॅचेस चालू असतात बाउंड्रीच्या भोवती लहान मुलं तुम्हाला दिसतील की जे फिल्डिंग करत असतात की जे त्यांना बॉल बॉयज असं म्हणतात, बॉल आला बाउंड्रीजवळ की देतात की त्याच्यातूनही त्या मुलांना खूप शिकायला मिळतं. म्हणजे आम्ही वेगवेगळे जे आमचे क्लब्स आहेत की त्याच्यात खेळणाऱ्या मुलं आहेत की आज तेही एक प्रेक्षक जरी म्हणून जरी आले असतील पण ते खेळणारी मुलं आहेत, म्हणजे आपल्या अंडर-14 अंडर-16 ची खेळणारी मुलं असतात. त्यांना तो एक खूप चांगला अनुभव असतो की एवढ्या जवळून त्यांना मोठ्या मोठ्या क्रिकेटर्सना बघायला मिळतं. आणि जे प्रेक्षक वर्ग आहे जसं तुम्ही म्हणाल त्यांचा सहभाग, मी तर एवढंच म्हणेन की सगळ्यांनी जास्तीत जास्त यावं. आज मुंबईसारख्या ठिकाणी तुम्हाला एवढ्या देशांच्या टीम बघायला मिळणार. आज एक तुम्हाला तो छान म्हणजे एक सोहळा तुम्हाला बघायला मिळेल. वर्ल्ड कपचा सोहळा आहे तो आणि T20 वर्ल्ड कप आहे. म्हणजे आजच्या काळात जे सगळ्यात फास्ट क्रिकेट आहे त्याचे बेस्ट ऑफ द टीम्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. एवढे प्लेयर तुम्हाला जवळून बघायला मिळतील. सगळ्यांनी जास्तीत जास्त यावं, या पूर्ण संधीचा त्यांनी फायदा घ्यावा. आणि नुसतं इंडियाची टीम नाही तर आज इंग्लंडच्या टीम्स आहेत, वेस्ट इंडिजच्या टीम आहेत, त्यानंतर बाकीच्या इतर भाग घेणाऱ्या टीम आहेत, त्यांचीही प्लेयर्स त्यांना जवळून बघायला मिळतील. तर त्याचा त्यांनी आनंद जरूर घ्यावा. तुम्ही जे काही सांगितलेलं आहे खरंच ते रोमहर्षक चित्र डोळ्यासमोर उभं राहतंय. खूप मस्त अशा पद्धतीने हे जागतिक पातळीवरचे सामने पार पाडत या सदिच्छा आहेत. अरुण सर, तुमच्या कार्यप्रणालीलाही सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देते. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कृतिशीलतेने आपण सतत दृष्टीहीनांसाठी आणि दिव्यांगांसाठी उभे आहात, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जेव्हा वेगवेगळ्या पातळ्यांवरती एखादी गोष्ट घडत असते तेव्हा त्याभोवती असलेलं आकर्षण हे जेवढं महत्त्वाचं आहे तिथं एक असलेली इकोसिस्टीम जी म्हणतात ती कशा पद्धतीने काम करते हेही लक्षात घ्यायला हवं. या पद्धतीचा आपण भाग होणं आणि
आपली भूमिका चोख बजावणं, म्हणजे ते खेळाडू असू देत, आयोजक असू देत, कृतिशील व्यक्तिमत्व असू देत किंवा प्रेक्षक म्हणून जाणं असू दे, प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या भूमिकेशी प्रामाणिक आणि सतर्क असणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या दोघांच्या कार्यालाही मी शुभेच्छा देते. आपण दोघं आलात, मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.